संगमनेरमध्ये पती पत्नींनी गळफास घेऊन एकत्रच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आठवड्याभरापूर्वी त्यांच्या 21 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली आहे, तर 2 वर्षापूर्वी 16 वर्षाच्या मुलानंही असंच आयुष्य संपवलं। एक कुटुंब अवघ्या 2 वर्षात गळफास घेऊनच संपल्याने खळबळ उडाली आहे। नेमकं काय घडलं पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकाजवळील असणाऱ्या वाडेकर गल्लीत ही घटना घडली आहे। गणेश वाडेकर आणि गौरी वाडेकर असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की 2 वर्षापूर्वी त्यांच्या 16 वर्षीय मुलाने घरात तर 8 दिवसांपूर्वी पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या 21 वर्षीय मुलाने देखील गळफास घेत आत्महत्या केली होती। त्यानंतर गणेश मच्छिंद्र वाडेकर आणि गौरी गणेश वाडेकर यांनी देखील आयुष्य संपवलं। घटनास्थळी पोलिसांना 2 चिठ्ठ्या सुद्धा आढळून आल्या। गेल्या 8 दिवसापूर्वी त्यांचा 21 वर्षीय मुलगा श्रीराज गणेश वाडेकर पुण्यामध्ये शिकत होता, तिथं गळफास घेत त्यानं आत्महत्या केली। 2 वर्षापूर्वी वाडेकर दाम्पत्याच्या 16 वर्षीय मुलानं देखील राहत्या घरात आत्महत्या केली होती। या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज संगमनेर शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे।